हरिओम. आवाज येतोय का माझा? सुरुवात करूया. बैठक स्थिती. साधी मांडी. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, खांदे कोपरं शिथिल, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्गशुद्धी, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेरच्या दिशेने घेऊ आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने कपालभातीची कृती. संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. सावकाश थांबायची. मोकळ्या डोळ्याने श्वासाची गाडी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ.
ओमची प्रार्थना दोन्ही हात एकत्रित जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमनिद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे सुटूया. संपूर्ण नतमस्तक निमभाव भक्तिभाव आपल्या मनामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हस्तबंधन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम करीत शुभ सकाळ. विश्रांती बाबत दोन्ही पायामध्ये नंतर घ्यायचा. मान मध्ये सैल सोडूया. विश्रांती. आणि आज सुरुवात आपल्याला दंड स्तुतीपासून करायची आहे. त्यासाठी कुठून उभं राहायचं. कुठून उभं राहूया. आणि आपल्याला बॉडी टॅपिंग करायची. बॉडी टॅपिंग कशी करायची. संपूर्ण आपल्या शरीराला टॅपिंग करायचं. तर त्यासाठी दोन्ही पायाशी जुळलेले ठेवायचे आणि पूर्णपणे आपल्या संपूर्ण शरीराला म्हणजे पायापासून सुरुवात करायची. पायाच्या आपल्या तळव्यांपासून सुरुवात करायची. पावलांपासून आणि पूर्ण अशा प्रकारे बॉडी टॅप करायची आपल्याला. म्हणजे पूर्ण शरीराचा भाग आपल्याला पूर्णपणे बॉडी टॅपिंग. मागचा सीटचा भाग मागचा भाग आपल्याला जेवढं टॅपिंग जिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपल्याला टॅपिंग करायचं. गळ्याचा भाग चेहरा पूर्ण कान डोक्याचा भाग टाळूचा भाग बरोबर मागे मानेच्या इकडे पूर्णपणे बरोबर. आणि आता जसं आपण वरून खाली आलोय तसं आता आपल्याला खाली वर जायचंय. म्हणजे आता अँटी क्लॉकवाईज आपण सुरुवात पावलापासून केली मग आपण पूर्णपणे डोक्यापर्यंत आलो. आता डोक्यापासून पुन्हा एकदा पावलापर्यंत आपल्याला जायचं. पुन्हा एकदा पूर्णपणे बॉडी टॅपिंग करायची आहे. हा बरोबर. थांबायचं आहे. विश्रांती. पुन्हा विश्रांती. आपण थोडंसं वॉर्मअप केलं बॉडीला. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया किंवा थोडंसं अंतर दोन्ही पायांमध्ये. आणि आता आपल्याला क्लॅपिंग करायचं. एकदा समोर आणि एकदा क्लॅपिंग करायचंय. 1 2 3 5 6 7 9 10 बरोबर. आणि आता क्लॅपिंग बघा कसं असेल. वरती एक असेल मग उजवा पाय फोल्ड करायचा. त्या पायाच्या खाली एक पुन्हा मग आणि मग डाव्या पायाच्या असं डायनॅमिक. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 बरोबर. आणि आता थोडस क्रॉस टॅपिंग असेल म्हणजे डायग्नोली असं करायचं. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. उजवा हात वर असेल डावा हात क्रॉस करून खाली असेल. थोडीशी खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्यायचे म्हणजे थोडस स्ट्रेच द्यायचा. 1 2 आणि मग पुन्हा डावा हात वर असेल उजवा हात क्रॉस असेल पुन्हा थोडासा स्ट्रेच द्यायचा मागे आणि क्लॅप करायचं. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कृती थांबवायची. बघा तुम्ही एकतर आपलं संपूर्ण शरीर तर स्ट्रेच झालं पण त्याचबरोबर हाताच्या तळव्याला थोड्याशा झिंजिण्या आल्यासारखं झालं असेल. तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते आपण ऍक्टिव्हेट केले. थोडा वेळ विश्रांती.
पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवूया आणि आता करायचं आपल्याला नेक रोटेशन. त्याआधी आपल्याला श्वास घेत मान सावकाश वर न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, अगदी सावकाश. एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. इनहेल अप, एक्सेल डाऊन. हनुवटी गळ्याकडे आल्यानंतर आणि आता नेक रोटेशन. सावकाश आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यमागे, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यमागे. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ. उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घेऊन यायचा आहे. जमिनीपासून थोडस वर असते. दोन्ही हात आपले कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवर. आणि आता पाऊल स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे जायचंय. अप अँड डाऊन. बरोबर, आधी अप अँड डाऊन करायचं, स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे, वर खाली, बरोबर, वर खाली. आणि आता रोटेशन करूया. एक, फक्त पावलामध्ये रोटेशन. दोन, बरोबर, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने एक, दोन, तीन, चार, पाच. जर बॅलन्स जातो असं वाटत असेल तर एक हात कुठल्या तरी वस्तूला कधी पकडून थांबू शकता. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. पूर्णपणे उजवा पाय फोल्ड करायचा आहे. हा, आणि आता रोटेशन करूया. एक, दोन, तीन, बरोबर. विरुद्ध बाजूने करूया 3 वेळेला. एक, दोन, बरोबर करताय, तीन. सावकाश उजवा पाय जमिनीवर येते. पुन्हा एकदा आपण आपली स्थिर स्थिती घेऊया. बॅलन्स आपला व्यवस्थित राहण्यासाठी आपले पाय मॅटवर अगदी व्यवस्थित असे घट्ट रुतून ठेवायचे. चेहरा समोर ठेवायचा, एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची, पाठीचा कणा सरळ ठेवा. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलून घ्या, गुडघ्यातनं सरळ असेल डावा पाय. आणि आता पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे, अप अँड डाऊन, बरोबर, स्वतःकडे, जमिनीकडे. हे करत असताना पोटरी आणि अँकलच्या इथे कसा ताण दाब जाणवतोय त्याकडे आपलं लक्ष द्यायचंय. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक, दोन, फक्त पावलामध्ये हालचाल. तीन, चार, पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अँटी क्लॉकवाईज. हा, एक, दोन, तीन, बरोबर, चार, पाच. पाय फोल्ड करा तिथेच, डावा पाय फोल्ड करा आणि आता रोटेशन करूया. एक, दोन, तीन, अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, बरोबर, तीन. दोन्ही थांबूया. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले आहेत. आता दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आपण नमस्कार कसं करतो तसे जोडून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी असेल. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे. श्वास घेत घेत लांब. जास्तीत जास्त छातीचे स्नायू ताणले जातात. श्वास सोडत जवळ. पुन्हा इथे स्नायू आपले आकुंठित होतात. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत घातला. आपला आपण 4 ते 5 वेळेला केल्यानंतर पुन्हा हात समोर येतील. आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. वर वर्टिकली आता ताण येतोय. श्वास सोडत खाली. 4 ते 5 वेळा तुम्ही केलं असेल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. आता पुन्हा दोन्ही हात श्वास घेत वर घेऊन घ्या, एकदम स्ट्रेच. दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया आणि संपूर्ण शरीराला उजव्या कक्षेमध्ये आपण स्ट्रेच देतोय. आपण करतोय ताडासन. आणि आता आपल्या ज्या टाचा जमिनीवर आहेत त्या वर उचलूया. दोन्ही टाचा वर उचलायच्या आहेत. नजर समोर आणि संपूर्ण शरीराला एक खेच द्यायचं. बॅलन्स जातो असं वाटत असेल तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे पायाच्या नखापासून ते जे हात आपले वर आहेत त्या हातांच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर स्ट्रेच झालंय. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंतवा आणि हाताचे तळवे सिलिंगकडे घेऊन जा. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता आपण करतोय पिंगा, सर्वांग पुष्टी आसन घ्यायला म्हणतात. आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1, कमरेतनं पुढे झुकायचंय. 2, बरोबर, 3. आपण 3 वेळाच ही कृती करतोय. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा नजर समोर आणि आता डावीकडून उजवीकडे एक श्वास भरून घेऊया. हात वरच असतील डोक्याच्या दिशेने आणि आता सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील, अगदी सावकाश आणि विश्रांती. मान मागे सैल करूया विश्रांती. करणार आहोत आपण आज हस्तपादासन. तर हे कसं करायचं आपण मागे जेव्हा आपण गेल्या आठवड्यामध्ये केलं तेव्हा आपण एक पाय पुढे घेतला होता आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपण पुढे झुकलो होतो. आधी आपण ती प्रॅक्टिस करूया आणि मग आपण अजून वेगळ्या पद्धतीने करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ आणि उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. बरोबर. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात आपल्या पावलाच्या शेजारी जाऊ देत, उजव्या पावलाच्या. जर हात जमिनीपर्यंत टेकत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे घेऊन जा. उजवा पाय गुडघ्याचा सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटावरती जो दाब येतोय त्याकडे लक्ष. संपूर्ण पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले जात आहेत. आता ही जी आपण कृती केली याच्याने आपल्या पाठीचा कणा फ्लेक्सिबल होतो. पोटाचे स्नायू आपले तंदुरुस्त होतात, कार्यक्षम होतात. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. तिथे थोडा वेळ थांबायचा आहे. जोड श्वासाची असेल, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. हात वर न नेता अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश करू. उजवा पाय मध्ये येऊ देत. थोडा वेळ विश्रांती. बघा जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपला रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण उलट चाल करतो अगदी सावकाश कृती करायची. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन येऊया. उजवा पाय मागेच असेल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. याला हस्त उत्थानासन म्हणतात. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया आणि श्वास सोडत आपल्या लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करा. लोअर बॅक मधून पोटाचा भाग, छातीचा भाग आणि त्याच्यानंतर आपले दोन्ही हात जमिनीच्या दिशेने येऊ दे. जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. आपापल्या क्षमतेने ही कृती करायची आहे. आणि आता डाव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स आपले ताणले गेले. डाव्या बाजूच्या ओटीपोटावर हलकासा दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा
अगदी सावकाश. बरोबर. डावा पाय मध्ये येऊ दे. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घेऊया. पुन्हा एकदा रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो नॉर्मल होऊ देत. हे आपलं आपण तपासून पहा. तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का? आणि आता आपण करणार आहोत पूर्ण हस्तपादासन. त्यासाठी बघा, पुन्हा दोन्ही पाय असे जोडून घ्यायचे. आता ही कृती आपण एकत्रित करू शकतो, सोपी आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. जर असं वाटतंय की मला बॅलन्स जातोय, मला नाही व्यवस्थित उभं राहता येणार, तर थोडस अंतर घ्या. अगदी 1 सेंटीमीटर पर्यंत अंतर घ्या किंवा दोन्ही पाय जोडले. आता आपण करतोय हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन. हे सुद्धा सूर्यनमस्कारामधल्या 2 स्टेप आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी स्टेप आहे. तर याचे फायदे असे आहेत की इथे आपण एकाच वेळेला बॅकवर्ड बेंड सुद्धा घेतो आणि फॉरवर्ड बेंड सुद्धा घेतो. म्हणजेच आपल्या पाठीचं तर आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर आपल्या पोटाचा जो अतिरिक्त भाग वाढलेला आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. सुरुवात करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, एकदम सरळ. एक बॅकवर्ड बेंड घेऊया. श्वास घेत घेत थोडस मागे झुकायचंय आणि मग श्वास सोडत पुन्हा एकदा कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश. शीरचा भाग थोडासा मागे ढकलला तरी बरोबर. आणि मग दोन्ही हात दोन्ही पावलांच्या दिशेने सैल सोडून द्या आणि आपलं कपाळ गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. अंतिम स्थितीमध्ये स्थिर थांबण्याचा प्रयत्न. खांद्याचे स्नायू एकदम रिलॅक्स असतील. पोटाचे स्नायू रिलॅक्स. संपूर्ण पुन्हा एकदा आपल्या दोन्ही पायांच्या हॅमस्ट्रिंग्स मसल वरती आता एकत्रित ताण आहे. पोटावर, पाठीच्या कड्यावर ताण दाब तुम्हाला जाणवतोय, त्याकडे लक्ष. बरोबर, छान. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आणि इथे थांबायचंय. जोड आपल्या श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5. उलटचा. तिथल्या तिथे सरळ. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता संपूर्ण जे आपण हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन केलं त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर जो काही बदल झालाय त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. गळ्यावर, पोटावरती दाब होता, पाठीच्या कण्यावरती ताण होता. आणि आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वृक्षासन. ते कसं केलं जातं आधी पायाची स्थिती बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. वृक्षासनासाठी आपल्याला थोडीशी पुढे येते आणि दाखवली. उजवा जो आपला पाय आहे ना तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं लावून घ्यायचं, फिक्स करून घ्यायचं. आता इथे समजा आपल्याला पूर्ण फिक्स नाही झालं किंवा इथे स्थिर थांबता नाही येत आहे, तर मग थोडस पाऊल पुढे घ्यायचं आणि आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवायचं. ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटत असेल त्यांच्यासाठी, किंवा पाऊल डायरेक्ट आपण आपल्या मांडीच्या इथे लावू शकतो. तरीही पण आपल्याला असं वाटतंय की बॅलन्स जातोय, तर मग भिंतीला टेकून तुम्ही हे आसन केलं तरीही चालेल. ठीक आहे. पायाची स्थिती कळली आहे. सुरुवात करूया. छान. ज्ञानेश्वर सरांना छान जमताय, म्हणजे बॅलन्स चांगला साधला जातो. सुरुवात करूया आता आपण. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. वृक्षासन हे तुमची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. जरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा. त्याच्याने आपली उंची वाढते मुलांची आणि त्याचबरोबर एक उत्साह आणि एक प्रसन्नता निर्माण होते. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ स्थिर थांबूया. डावा पाय आपल्याला गुडघ्यातून शक्यतो सरळ ठेवायचा आहे, नजर समोर असेल एका बिंदूकडे. आणि मग दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया, एकदम स्ट्रेट. आणि आता हे हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. संपूर्ण पाठीचा कणा वर्टिकली स्ट्रेच होतोय, त्याकडे लक्ष. आपल्या शरीराचा भार आपल्या डाव्या पायावर आलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स साधणारा आपण करतोय वृक्षासन. एक हलकस स्मित असे चेहऱ्यावर असू दे. या आसनाचा आनंद
त्याच्याने आपल्याला उत्साह वाढतो, आपली मरगळ नाहीशी होते. खूप छान, खूप सुंदर दिसतंय. आणि दीर्घ श्वसन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. छान. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ येऊ देत. हात खाली, उजवा पाय सरळ. ही आज आपण अगदी सोपी पद्धत बघितली. हळूहळू आपण याच्यातले व्हेरिएशन सुद्धा बघणार आहोत. थोडा वेळ विश्रांती. संपूर्ण शरीराचा भार जो डाव्या पायावर आलेला तो पुन्हा एकदा आपण आता बॅलन्स करूया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. डाव्या पायाची जी पावलांची बोटं आहेत ना ती जमिनीच्या दिशेने असतात. हा बरोबर, छान. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. बघा आपल्याला आपला बॅलन्स साधता येतोय का. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर केली ना आणि पापड्यांची उघडझाप जास्त केली नाही तर आपोआप आपल्याला आपला बॅलन्स साधता येतो. बरोबर, छान. आणि मग आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया आणि मग ते डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाचा आवर्त आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. आणि संत गतीने श्वास सोडून घेऊया. खूप छान. आणि असं सोडताना पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सावकाश सरळ होतील. दोन्ही हात खाली येतील. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असं थोडंसं घ्यायचंय. अर्ध्या फुटापर्यंत दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया सरळ. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. डावा हात एकदम सैलसर सोडा, शरीराच्या जवळ आहे आणि तो एकदम रिलॅक्स सोडायचा जमिनीच्या दिशेने. आणि आता सावकाश डाव्या साईडला झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. डावा हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. आता आपण हे जे केलेलं आहे ते एक छोटस व्हेरिएशन आहे परिवर्तित चक्रासन मधलं. आपण दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन ही कृती करतोय. पुन्हा एकदा आपली जी उजवी बाजू जी ताणली गेली त्याकडे लक्ष. डाव्या बाजूला हलकासा दाब आहे. हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला. कधी कधी आपल्या साईडच्या कमरेचा जो भाग आहे तो वाढलेला असतो. तो कमी होण्यासाठी आपण ही कृती करतोय. छान. सावकाश मध्यभागी येऊया. डावा हात सॉरी उजवा हात नियंत्रित खाली येऊ देत. अगदी सावकाश खाली येऊ देत उजवा हात. जेव्हा आपण हात वर नेतो तेव्हा रक्तप्रवाहाचा दिशा आणि जेव्हा आपण खाली आणतो तेव्हा जी रक्तप्रवाह म्हणजे होतो त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं. पुन्हा डावा हात आता डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. अगदी सावकाश समोरून. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. उजवा हात जमिनीच्या दिशेने अगदी रिलॅक्स सोडा, सैलसर सोडा. संपूर्ण उजवी बाजू रिलॅक्स. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आणि आता सावकाश हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. साईडवर्ड बेंड आहे. उजव्या दिशेला आपण झुकतोय. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा हात एकदम सैलसर सोडायचा. नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करायची. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे. इथे आपल्याला एक श्वास घेऊया, श्वास सोडूया. जेव्हा आपण घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला या आसनामध्ये 5 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण नाही पूर्ण खाली नाही झुकायचे ताई. पूर्ण खाली नाही झुकायचं. एकदम हलकासा बेंड घ्यायचा. हा थोडंसं पायामधलं अंतर कमी करा आणि पाय सरळ बघा. दोन्ही पाय हा 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 बरोबर. आणि आता एकदम सैलसर सोडा हात. आणि सावकाश पुन्हा मध्यभागी. डावा हात नियंत्रित जमिनीवर सॉरी आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे. विश्रांती. साईडवर्ड बेंड आपण केलेला आहे त्याकडे आपलं लक्ष. इथे आपली जाणीव घेऊन द्यायची. आणि तसं सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया.
आज आपण शयन स्थितीमध्ये 2 आसनं बघणार आहोत. ती आधी बघून घ्या कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करूया. शयन स्थितीमध्ये आज आपल्याला सेतू बंधासन हे आसन बघायचं आहे आणि त्याला पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सुलभ मत्स्यासन ही 2 आसनं आपल्याला बघायची आहेत. जेव्हा आपण सेतू बंधासन करतो तेव्हा आपल्या गळ्याच्या इथे हलकासा दाब येतो आणि ज्या वेळेला आपण सुलभ मत्स्यासन करतो तर तो जो दाब आहे तो सुलभ मत्स्यासन मध्ये तिथे ताण येतो. त्यामुळे ही दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत. तर ही कोणी करू नये ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, पाठीच्या कण्याचा त्रास आहे, त्यांनी ही आसनं करणं टाळायचं आहे. या दोन्हीही आसनांमध्ये आपल्याला आपल्या पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू लवचिक होतात, बळकट होतात, अधिक कार्यक्षम होतात. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं म्हणजे आपले बरेचसे जी आसनं आहेत ही पोटाच्या आधारित आहेत. त्यामुळे आपोआप आपला वेट लॉस होतोच, पण त्यासोबत आपल्याला थोडंसं नियंत्रित म्हणजे नेहमी नियमितता ठेवायला पाहिजे या सगळ्या आसनं जेव्हा आपण करतो त्यावेळेला. कसं आहे आयुर्वेद आणि योग ही दोन्हीही किंवा हे उपचार असे आहेत की त्याचा रिझल्ट आपल्याला हळूहळू पण लॉंग टर्म मिळतो. पण थोडंसं आपल्याला सातत्य हे असलं पाहिजे. तर आता बघून घेऊया ही दोन्ही आसनं कशी केली जातात. सेतुबंधासन आणि सुलभ मत्स्यासन. पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर सुरुवातीला मी दाखवते सेतुबंधासन. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि मग दोन्ही पाय फोल्ड करायचे बघा या प्रकारे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही पावलांमध्ये अंतर आहे, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे. हे अंतर आपल्या शोल्डर एवढं असेल असं आपण अंदाजे आपल्या शोल्डर प्रमाणे हे पायाचे अंतर तुम्ही असं घेऊ शकता म्हणजे साधारण अर्धा फुटापर्यंत. बघा टाचा जे आहेत या पण सीट पासून लांब आहे. मी माझ्या हाता एवढं अंतर आहे ह्या दोन्ही टाचांच्या मध्ये आणि सीटच्या मध्ये. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने असे वर घ्यायचे सरळ. आपण अगदी सुलभ कृती करतोय आज सेतुबंधासनची आणि मग आपण एक ऍडव्हान्स कृती पण बघत आहोत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आणि त्यानंतर आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठीचा कणा जमिनीपासून वर येईल. चिन लॉक पोझिशन म्हणजेच आपली हनुवटी गळ्यावरती दाबली जाईल. हात थोडेसे आपले आपण ऍडजस्ट करायचे, थोडेसे वरच्या दिशेने खेचून घ्यायचे आणि आता बघा याला सेतुबंधासन का म्हटलं जातं तर ही एक ब्रिज पोस्चर होतो. ब्रिजचा आकार जसा असतो तसा हा ब्रिज पोस्चर होतो म्हणून हा सेतू. आणि बंद म्हणजेच काय तर आपल्या गळा जो आहे तो हनुवटीने लॉक होऊन जातो. चिन लॉक पोझिशन त्याला बंद असं म्हणतात. हे झालं सेतुबंधासन. बघा पूर्णपणे गळ्याच्या इथे आपल्याला दाब जाणवतोय. दोन्ही हात मागून वरती खेचायचे म्हणजे आपले साईडचे वायुकोश सुद्धा मोकळे होतात. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते आणि त्याचबरोबर आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्यही वाढतं. आणि उलट चाल करताना बघा अगदी सावकाश पाठीचा एक एक मणका खाली येऊ दे आणि मग कमरेचा भाग आणि त्याच्यानंतर सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा. कंबरदुखीचा ज्याला त्रास आहे किंवा पुढे भविष्यात न होण्यासाठी ह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि मग सावकाश दोन्ही हात खाली घेतील, दोन्ही पाय सरळ करायचे. हे झालं सेतुबंधासन. आणि आता बघूया सुलभ मत्स्यासन. सुलभ मत्स्यासन आता ज्यांना ऑलरेडी मानेच्या इथे म्हणजे टॉन्सिल्सचा त्रास आहे किंवा माने संबंधी कुठलेही विकार असतील तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आता बघूया सुलभ मत्स्यासन. इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हातांचे तळवे जे जमिनीच्या दिशेने आहेत बरोबर ते आता आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली जाईल, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली जाईल. बघा थोडासा आपला कमरेचा भाग वर उचलला जातो जेव्हा आपण हाताचा आधार आपल्या सीटच्या खाली घेतो त्यावेळेला. दोन्हीही हातांची कोपरं बघा जमिनीवर आहेत, खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. आधी कृती बघून घ्या, थोडस वेगळं आसन आहे त्यामुळे लक्षात घ्या कृती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात सीटच्या खाली आहेत, कमरेचा भाग थोडासा वर उचलला जातो आणि आता सावकाश डोकं बघा वर उचलायचं या प्रकारे आणि आपला टाळूचा भाग जमिनीवर लावायचा म्हणजे मान आपली थोडीशी आतल्या दिशेला होते. टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. हे झालं सुलभ मत्स्यासन. आणि आता इथे बघा गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो, पाठीच्या कण्यावरती प्रेशर येतो.
थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं. त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी वाढते ह्या आसनाच्या सरावाने. पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं, अधिक कार्यक्षम होतात. आणि मग उलटचाल करताना पुन्हा एकदा नियंत्रित डोकं आधी वर उचलायचं आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत पूर्णपणे डोकं जमिनीवर येईल. हातांचा आधार जो आहे सीटच्या खाली तो काढून घ्यायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या, अगदी सावकाश. आपण सगळी आसनं स्टेप बाय स्टेप करतोय. सुलभ मत्स्यासन हे पण याच्यानंतर पण पुढचं एक ऍडव्हान्स आसन आहे, पण ते आपण हळूहळू बघणार आहोत. आधी आपण बेसिक सगळी आसनं बघतोय. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. त्याच्या आधी आपण एकदा सायकलिंग करून घेऊया आणि मग आपली आसनं करायला सुरुवात करूया. दोन्हीही पाय 90 डिग्री वर घेऊया आणि दोन्ही हात सुद्धा वर येऊ देत 90 अंशापर्यंत. दोन्ही पाय आणि दोन्ही हात. हाताची मूठ वळून घेऊया, दोन्ही हातांची, आणि हात आणि पाय एकत्रित सायकलिंग. 1 2, दोन्ही हाताने आणि पायाने एकत्रित सायकलिंग. 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवूया. दोन्ही पाय पुन्हा आणि हात 90 अंशापर्यंत वर आणि नियंत्रित जमिनीवर. एकदम सावकाश. कोर मसल्सला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. विश्रांती. आता ही सायकलिंग सारखी कृती आहे, ही सुद्धा आपल्याला वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त पडते. त्याचबरोबर आपल्या कोर मसल्सचं सुद्धा आरोग्य सुधारतं. आणि आता करूया सेतुबंधासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ असू दे. पायांमध्ये अंतर आणि दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय, डावा पाय. पूर्णपणे पाऊल जमिनीवर टेकवायचं आहे. तासा सीट पासून लांब असतील. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. खांद्याचे स्नायू एकदम रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पोटाचा भाग आणि मग आपला संपूर्ण पाठीचा कणा जमिनीपासून वर जाईल. बरोबर, छान. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. चिन लॉक पोझिशन. दोन्ही हात थोडेसे अजून वरच्या दिशेने खेचून घेण्याचा प्रयत्न करा. हा, खूप छान, खूप छान दिसतंय. बरोबर, बरोबर झालं ताई तुमचं. छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबायचंय. नॉर्मल आपला श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आणि पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा, एकदम रिलॅक्स. चेहरा पण अगदी शांत. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर, छान. आणि आता सावकाश उलटचाल करताना एक श्वास भरून घेऊया आपण सगळे एकत्रित. आणि श्वास सोडत सोडत पाठीचा एक एक मणका, त्याच्यानंतर कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग हळूहळू नियंत्रित जमिनीवर येऊ दे. अगदी सावकाश. बरोबर, सावकाश जमिनीवर. बरोबर. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे. विश्रांती. आपण जे सेतुबंधासन केलं त्या संपूर्ण आसनाचा आपल्या पाठीच्या कण्यावर, गळ्याच्या इथे जो काही बदल झालाय त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. दोन्ही हात स्ट्रेच झाले होते, त्याचाही आपला आपण मागोवा घ्यायचा आहे. एक श्वास भरून घेऊया, संपूर्ण श्वास सोडून देऊया. आणि आता करूया मत्स्यासन. त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत
आणि तळ हात जे आहेत आपले ते जमिनीवर आहेत. आता दोन्हीही हात आपल्या सीट खाली घेऊया. उजव्या सीट खाली उजवा हात जाईल, डाव्या सीटच्या खाली डावा हात जाईल. हा, बरोबर बरोबर. थोडासा कमरेचा भाग आपला वर उचलला जाईल. आपल्या हाताची कोपरं जी आहे ती जमिनीवर आहे. आणि आता इथे खांदे रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू सुद्धा ढिले सोडायचे, एकदम रिलॅक्स. आपलं संपूर्ण शरीर आता एका सरळ रेषेमध्ये आहे. ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे किंवा मानेच्या गळ्यासंबंधी कुठल्याही प्रकारचे आजार असतील तर त्यांनी फक्त आता पुढची कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा. बघा, हा बरोबर, खूप छान, खूप छान दिसतंय ताई. छान छान, बरोबर. टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. आणि आता इथे बघा, आपल्या पूर्णपणे छातीचे स्नायू ताणले गेले, त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढतीये. आपल्या पाठकण्यावरती हलकासा प्रेशर आहे, त्यामुळे तिथले स्नायू कार्यक्षम होत आहेत. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, तोंड बंद, गळ्यावरती दाब येतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आता आपल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. छान. आणि उलट चाल करताना सावकाश आणि नियंत्रित, डोकं जमिनीपासून वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार सीटच्या खाली आहे तो काढून घ्यायचा आणि विश्रांती. तुम्ही हे का नाही केलं ज्ञानेश्वर सर? तुम्ही नाही केलं ना हे आसन? तुम्हाला लिमिटेशन आहेत का? फक्त म्हणजे काही त्रास होतो का हे आसन? तुम्ही सुलभ मत्स्यासन आता हे केलं नाही ना? मानेचा त्रास आहे? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. विश्रांती. पहिले पायांवरती तर विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका जागावर पडून विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपण करतोय सुलभ नौकास. कपाळ जमिनीवर आहे, दोन्ही हात आपले शरीराच्या जवळ आहेत. हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, सरळ. आणि आता आपल्याला उजवा हात आणि उजवा पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचा. उजवा हात आणि उजवा पाय, सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर आपला अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग, आपलं पोट, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीपासून वर आणि उजवा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर. हा, बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या पाचही बोटांवर. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, छान. सावकाश उजवा हात उजवा पाय जमिनीवर येऊ दे, पोटाचा भाग, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीवर. उजवा हात खाली. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, सरळ. आणि आता डावा हात, डावा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर. डावा हात, डावा पाय आणि कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर. नजर समोर डाव्या हाताच्या बोटांकडे. पोटावरती येत असलेला प्रेशर, ताण, दाब जे काही तुम्हाला जाणवतंय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, पाठीच्या गळ्यावरती प्रेशर आहे. बरोबर. सावकाश डावा हात, डावा पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर आणि डावा हात खाली. थोडा वेळ विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती घेऊया.
आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात आणि पाय जमिनीपासून वर उचलायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, एकदम सरळ. आणि आता दोन्ही हात, दोन्ही पाय आणि आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीवर, हे म्हणतात याला बोट पोश्चर. बरोबर. नौकासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर किंवा दोन्ही हातांच्या मध्ये आपली नजर ठेवायची आहे. समोर जे काही दिसेल तिकडे एकटक नजरेने पाहण्याचा प्रयत्न. बॅलन्स व्यवस्थित साधला जातो, संपूर्ण पाय स्ट्रेच होत आहेत. बरोबर, छान. सावकाश दोन्ही हात, दोन्ही पाय आणि आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडाने सगळी हवा बाहेर सोडून घेऊया. सावकाश एका कुशीला म्हणून बैठक स्थितीमध्ये घेऊया. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात मांड्यांवरती, सॉरी आपल्या गुडघ्यांवर, डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता आपल्याला करायची आहे पद्मासनस्थ योग मुद्रा. आता ही कशी करायची आहे? आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचं आहे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. जी आपण वज्रासनामध्ये केली ना तशीच कृती आहे, थोडीशी क्रॉस होऊन दाखवते. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडताना डाव्या हाताची मूठ करायची आणि ही पकड आपल्या पुन्हा एकदा जिथे आपला माकड हाड आहे तिथे येईल, अशा प्रकारे. पाठीचा कणा सरळ. ठीक आहे, चालेल. आणि आता सुरुवात करूया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. ती मुद्दाम अशी बसलीये जेणेकरून सीटचा भाग न उचलता आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. आणि आता एक श्वास भरून घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. थोडेसे आपल्याला आपल्या छातीचं एक्सपान्शन करायचंय आणि श्वास सोडत आपल्या पोटाचा भाग आधी पुढे येऊ दे. कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. पोट, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आता ज्यांना गॅप वाटतोय तर आपली हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या आणि त्या आपल्या समोर ठेवा. आपल्या डोक्याच्या समोर. बरोबर. आणि त्याच्यावर आता आपलं डोकं ठेवा, आपलं कपाळ ठेवा आणि पूर्णपणे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. तोंड बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटावरती जो दाब आलेला आहे त्याकडे लक्ष. पाठीच्या कड्यावर हलकासा ताण आहे त्याची जाणीव. त्यांचा कपाळ जमिनीवर सहज लागलेला आहे. त्यांनी हाताची पकड अगदी ढिली सोडायची आहे. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो. चेहऱ्याचे स्नायू आपले तजेलदार होतात कारण की त्यांच्याकडे ब्लड सर्क्युलेशन चालू होतं त्या दिशेने. आणि उलटचाल करताना हाताची मूठ केली असेल तर ती सोडून देऊया आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं पुन्हा एकदा मनगट पकडायचंय. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत कमरेतनं सरळ. डोळे बंद, हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ दे आणि बंद डोळ्यांनी जो रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा पूर्ववत होतोय त्याकडे लक्ष देऊया.
आता ज्यांना साधी बैठक घालायची त्यांनी साधी बैठक घालू शकता, जर पद्मासनामध्ये बसायला त्रास होत असेल तर. आणि आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. मुद्रांचा जो अभ्यास आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. जसं आता आपण बघा योग मुद्रा केली, म्हणजे इथे आपल्या पोटाच्या इथे आपल्या तिथे ज्या आपल्या अंतःस्रावी ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, तिथे तो दाब आला होता. आणि आता आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. आता इथे आपल्या गळ्याच्या इथे आपल्या थायरॉइड म्हणजे थ्रोट रिजन मध्ये ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत तिथे सुद्धा एकाच वेळेला ताण आणि दाब येतो. ब्रह्ममुद्रेचा फायदा असा आहे की थायरॉइड आपला कंट्रोलमध्ये राहतो. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. सुरुवात करूया. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. आणि आता सावकाश आपली मान उजव्या दिशेला घेऊन जाऊया. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे वळायचं आहे. पण यथाशक्ती प्रयत्न. जर त्रास असेल सर्वायकल मध्ये तर कृपया करताना अगदी सावकाश कृती करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आणि डोळे बंद. डाव्या बाजूने कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण आणि उजव्या बाजूने असलेला दाब त्याकडे आपलं लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. सावकाश आपली मान आता सरळ येईल मध्यभागी. आता आपली मान सावकाश डाव्या दिशेला वळवून घ्यायची. अगदी सावकाश. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. फक्त हालचाल मानेच्या ठिकाणी असेल. पाठीचा कणा आपला सरळ आहे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला मान मागे नेण्याचा प्रयत्न करूया. अट्टाहास नाही. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या साईडने आलेला ताण, डाव्या बाजूला असलेला दाब त्याकडे लक्ष. आपापल्या क्षमतेने इथे श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल. डोळे उघडूया. सावकाश मान पुन्हा सरळ होईल, मध्यभागी येईल. नजर समोर. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, मानेचा त्रास आहे, त्यांनी फक्त पुढच्या 2 कृती करताना अगदी सावकाश प्रयत्न करा, अट्टाहास न करता. तर सावकाश आपली मान हळूहळू मागे जाईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा कंठस्थ ग्रंथींवर समोरून ताण आलेला आहे, मागच्या बाजूने दाब आहे, त्याकडे आपलं लक्ष. आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. डोळे उघडूया. सावकाश मान सरळ, सावकाश मान मध्यभागी येईल. आणि आता हीच कृती, शेवटची कृती. तर सावकाश हळूहळू आपली मान पुढे झुकवायला सुरुवात करूया. चिन लॉक पोझिशन. हनुवटी गळ्याकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. आणि आता बघा कंठस्थ ग्रंथींवर समोरून दाब आलेला आहे, मागच्या बाजूने ताण आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल. सावकाश मान सरळ. बरोबर. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या संपूर्ण मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया.
एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते, तुम्ही श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं विधिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि दैती. प्राणशक्तीला मनोमन वंदन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. ज्ञान मुद्रेमध्ये एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली संपूर्ण जाणीव ह्या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्यायची आहे. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मनावरचा ताण कमी होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि करूया उदर, उर आणि स्कंद श्वसन. सुरुवातीला करणार आहोत उदर श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येईल. श्वास सोडताना आकार. करूया उर श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. करणार आहोत स्कंद श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे वरच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार. खांदे पुन्हा पूर्ववत होतील. आणि आता करूया संपूर्ण योगिक श्वसन. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली आहे, साधी मांडी पद्मासन पद्मासन, ती सोडून देऊया आणि शवासनासाठी एका पाठीवर वळून विश्रांती, एका कुशीला वळून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया आपण. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर घेऊया. दोन्ही हातांमध्ये अंतर आहे. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटले.
आजच्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून केली आहे आणि आज आपण हस्त उत्थानासन, हस्त पादासन ही नवीन आसनं पाहिली आणि वृक्षासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये सेतुबंधासन आणि सुलभ मत्स्यासन या नवीन आसनाचा अभ्यास केला. विपरीत शयन स्थितीमध्ये नौकासनाचा आपण आज अभ्यास केला आणि त्याचबरोबर बैठक स्थितीमध्ये पद्मासनस्थ योग मुद्रा आणि ब्रह्ममुद्रा या 2 मुद्रा आज आपण पाहिल्या. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा, या सगळ्या कृती आपण कशा केल्या तो आठवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर संपूर्ण देहाचंही निरीक्षण, संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे आपण सोडून दिलेला आहे. नकळत आपल्या कमरेचा भाग वर उचलला जाईल तर तो पूर्णपणे जमिनीवर असू दे. सुरुवात आपण आपल्या पायांपासून करूया. क्रमाक्रमाने दोन्ही पायांची बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा जाणीवपूर्वक शिथिल. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकण्यांमधले 33 मणके जाणीवपूर्वक शिथिल. उदर भाग, उर भाग, तिथल्या बरगड्या, पिंजरा, फुफ्फुस, छोटस हृदय, त्यांना जोडणारी डायफ्राम म्हणजे छाती आणि पोटाच्या मध्ये असलेली पोकळी, तोही भाग शिथिल. गळ्यासकडचा भाग शिथिल. चेहरा शांत आहे, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग मनाने शिथिल. देहधारणेने मी माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू मनाने शिथिल केलेले आहे. आता मी माझी जाणीव माझ्या श्वासाकडे घेऊन जात आहे. ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे आणि मी श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत या श्लोकाप्रमाणे माझ्या मनातील विचारांची गती ही वाऱ्याच्या वेगाप्रमाणे सतत सतत धावत असते. एकामागून एक नवीन नवीन विचार माझ्या मनात येत असतात. मला ह्या मनातील विचारांची गती कमी करायची आहे आणि त्यासाठी मी माझ्या श्वासाकडे लक्ष देत आहे. माझा श्वास संथ, मंद आणि लयबद्ध सुरू आहे. विचारांची गती सुद्धा कमी झालेली आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे, माझ्या कंठापर्यंत जाते. माझ्या फुफ्फुसांमध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करत आहे. आणि मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. या उबदार हवेतून माझी शारीरिक मानसिक अशुद्धी बाहेर पडत आहे, मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड शांती, समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे की मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित ठेवायचं आहे, निरोगी ठेवायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा स्वतःसाठी असणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असणार आहे. मी माझ्या जीवनामध्ये जे काही ध्येय ठरवलेलं आहे
आणि ते मला साध्य करायचं आहे. ते साध्य होण्यासाठी माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती मला उत्तम निरोगी ठेवायची आहे. आणि त्यासाठी माझी ही साधना मी अखंड चालू ठेवणार आहे. माझं मन स्थिर झालेलं आहे. माझं शरीर सुदृढ होत आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया, आपल्या गुरुजनांचं स्मरण करूया आणि आपल्या आद्य देवतेचं, आपली जी काही कोणी कुलस्वामिनी असेल, तुम्ही ज्या कोणत्याही देवाला मानताय त्यांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये आणि त्यांच्या पुढे पुन्हा एकदा आपला हा संकल्प मनातल्या मनात पुनरुच्चारण. मला शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावरती प्रचंड शांती, प्रसन्नता लाभत आहे. माझा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. इच्छाशक्ती माझी प्रबळ झालेली आहे. आणि योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे मला माझी कामे पुन्हा एकदा आता सुरू करायची आहे, ज्याच्याने माझा उदरनिर्वाह होणार आहे, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होणार आहे. आणि हे आसन कितीही आनंद आसन किंवा कितीही आरामदायी असलं तरीही आपल्याला या स्थितीतून बाहेर यायचे आहे. आणि त्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे नेऊया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. चेहरा आपला ओमच्या दिशेला असेल. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमदाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आजची साधना करून समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतून सरळ श्वास सोडतो मी हात खाली, हस्त मंडन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे, जिथून सुरुवात तिथे शेवट. हरी. खूप खूप धन्यवाद आपल्याला. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.